तीव्र उन्हामुळे काँग्रेसने अवघ्या 500 मीटरवरती सद्भावना यात्रा आटोपली। 500 मीटर अंतर पार करणंही काही नेत्यांना अडचणीचं ठरलं। काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी आपल्या गाडीतून 500 मीटरचं अंतर पार केलं। शिवाजी पुतळ्यापासून काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू झाली। राजवाडा पॅलेस हॉटेलपर्यंत येऊन यात्रा आटोपती घेतली गेली। राजवाडा पॅलेस हॉटेलमध्ये आता काँग्रेसची सभा सुरू आहे। यात्रा सुरू झाल्यावरती अवघ्या 200 पावलांनंतर अनेक नेते गाडीमध्ये परतले। आज काँग्रेसची नागपुरातील हिंसाचारग्रस्त भागामध्ये सद्भावना यात्रा आहे आणि स्वतः नामदेव किरसान साहेब आपल्यासोबत आहेत, गडचिरोलीचे खासदार आहे। सद्भावना यात्रा आज काढली जात आहे, काय म्हणणं आहे? सद्भावना यात्रा ही जे हिंसाचार चालू आहे देशामध्ये सगळीकडे, तुम्ही उत्तर प्रदेश बघा, पश्चिम बंगाल बघा आणि आपल्या इथं महाराष्ट्र नागपूरला सुद्धा मध्ये दंगली घडवून आणण्याचं काम केलं हेतुपुरस्सर, तर त्या होऊ नयेत, लोकांमध्ये सद्भाव तयार व्हावा, लोक संघटित राहावे, लोक एकोप्याने राहावे आणि गुन्हे गोविंदाने नांदावे, याच्यासाठी म्हणून ही आम्ही सद्भावना यात्रा काढलेली आहे। पण साहेब, फक्त अगदी 500 मीटर अंतराची यात्रा आहे आणि 1 महिन्यानंतर काढली जाते अशी पण टीका करतायत काही लोक। नाही, हा विषय असा आहे की सद्भावना यात्रा काही थांबत नाही, नेहमीच हिंसाचार होत असतो आणि हे कंटिन्युअस प्रोसेस आहे। म्हणजे जेव्हा दंगली झाल्या तेव्हा काढायची असा विषय नाही आहे। तुम्ही आता निघताय परत की राजवाडा पॅलेस मध्ये आता सभा आहे, त्या ठिकाणी मी सभेमध्ये जातो। तर गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान हे पण काही वेळासाठी या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि काही पावलं चालल्यानंतर आता ते या ठिकाणातून निघालेले आहे। अगदी 500 मीटर अंतरापर्यंतची, अगदी शिवाजी पुतळ्यापासून, हे पाठीमागे शिवाजी पुतळा आहे, त्या ठिकाणापासून ही यात्रा सुरू झालेली आहे आणि शिवाजी पुतळ्यावरून टिळक पुतळ्यावर ही यात्रा आली आणि त्याच्यानंतर समोर शिक्षक सहकारी बँकेपर्यंत जाऊन तिथून डाव्या बाजूला ही यात्रा वळणार आहे आणि राजवाडा पॅलेसमध्ये या यात्रेसंदर्भातल्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 500 मीटर अंतरापर्यंतची ही जी यात्रा आहे आणि त्याच्यामध्ये काही पावलं चालल्यानंतर काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते राजवाडा पॅलेसच्या दिशेने जात आहेत। मात्र 1 महिन्यानंतर यात्रा का काढली, तर त्यासाठी योग्य वेळची आम्ही वाट पाहत होतो, त्यामुळे काहीसा उशीर झाल्याचं स्पष्टीकरण दिलं जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत सध्या लाईव्ह आहेत। आपण त्यांच्याकडनं या यात्रेसंदर्भात आणखीन माहिती घेऊयात। रजत, ऊन प्रचंड आहे तर खरंच, परंतु 500 मीटरची ही यात्रा सुद्धा पूर्ण करता येऊ नये हे अतिशय दुर्दैवी आहे। मात्र यानंतरचा आता कार्यक्रम कसा असणार आहे? नक्कीच पूर्वी नागपूरच्या शिवाजी चौकातून ही यात्रा सुरू झाली। या ठिकाणचा भूगोल आपण समजून घेऊया। माझ्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी शिवाजी चौक आहे आणि सध्या मी टिळक पुतळ्यावर उभा आहे। अगदी 200 पावलांवर टिळक पुतळा जो आहे तो शिवाजी चौकापासून आहे आणि समोर जाऊन डाव्या बाजूला वळल्यानंतर राजवाडा पॅलेस हॉटेल आहे। अगदी हा जो तलाव आहे त्या तलावाच्या पलीकडे राजवाडा पॅलेस हॉटेल आहे। तर ही जी यात्रा जी काढण्यात आलेली होती, असं काँग्रेसचे नेत्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी आम्हाला हा मार्ग दिलेला होता आणि जवळपास 500 मीटर अंतराचा मार्ग होता। मात्र काँग्रेसचे काही नेते, खरं पाहिलं तर यात्रा जी आहे ती सकाळी 9:30 वाजता सुरू करण्यात केली जाणार होती। मात्र काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत ते आज दीक्षाभूमीला गेले, त्यानंतर गणेश टेकडी मंदिरला गेले आणि त्याच्यानंतर ताजबागला गेले आणि त्यानंतर या ठिकाणी आले। त्यामुळे 11:30च्या सुमारास ही यात्रा सुरू झाली आणि नागपुरात सध्या 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे सकाळपासून येऊन थांबलेले होते ते उन्हामुळे त्रासलेले होते। नामदेव किरसान जे आहेत ते अगदी शिवाजी चौकातून या ठिकाणी टिळक पुतळ्यापर्यंत काही पाऊल चालून आले, मात्र त्याच्यानंतर त्यांनी आपली 4चाकी वाहन जी आहे ती बोलावून घेतली आणि पुढचं अंतर त्यांनी वाहनातून पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसचे म्हणणं आहे की पोलिसांनी आम्हाला यात्रेसाठी एवढाच मार्ग दिला होता। मात्र नक्कीच 1 महिन्यानंतर जेव्हा यात्रा काढली जात होती आणि जे हिंसाचारग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी जाऊन काही नागरिकांशी, जे पीडित लोक आहेत त्यांच्याशी काँग्रेसचे नेते बोलतील अशी पण एक अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा आज पूर्ण होताना दिसली नाही आणि जी यात्रा जी आहे ती शिवाजी चौक ते टिळक पुतळा ते शिक्षक सहकारी बँक आणि तिथून राजवाडा पॅलेस हॉटेल असा 500 मीटरचा अंतर पूर्ण करून सध्या पोहोचलेली आहे आणि तिथे सांगता सभा जी आहे ती सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते जे आहेत नागपुरात जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपलं मत प्रदर्शित करत आहेत। पूर्वी
धन्यवाद रजत. त्यामुळे थोडक्यात काही मिनिटांची ही सद्भावना यात्रा ठरली. धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.